नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ड पदांची कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाअंतर्गत ही पदभरती असणार आहे. यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. 18 फेब्रुवारी 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या पदांसाठी उमेदवारांना 18,000 ते 56,900 या 7व्या वेतन आयोगानुसार पगार देखील दिला जाणार आहे. या पदांसाठी अर्थातच कमीत कमी 10वी उमेदवारांची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत गट ड संवर्गातील कामगार पदांची 38 रिक्त पदं सरळ सेवे पद्धतीनं भरली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाअंतर्गत या 38 रिक्त पदांची कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे. दिलेल्या संकेतस्थळावरती गेल्यानंतर कामगार पदाकरता ऑनलाईन अर्ज या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून तुमची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. मित्रांनो, या पदांकरता अर्ज करतेवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे, कारण यानंतरचे जे पण अपडेट तुम्हाला मुंबई नगरपालिकेनं दिले जाणार आहे ते याच मोबाईल नंबरमार्फत आणि याच ईमेल ॲड्रेसमार्फत दिले जाणार आहे. मित्रांनो, गट ड संवर्गाच्या या कामगार पदाकरता 18,000 ते 56,900 या 7व्या वेतन आयोगानुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे. 38 पदांची ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे आणि हे जे 38 पदं आहे हे कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजित केले गेलेले आहे हे देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त दिव्यांग उमेदवारांसाठी देखील 2 पदं या ठिकाणी आरक्षित असणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या PDF बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता या कामगार पदाकरता कमीत कमी उमेदवारांची 10वीची परीक्षा 100 गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त पुरुष उमेदवारांचं कमीत कमी वजन 50 किलोग्रॅम व उंची 157 सेंटीमीटर, तर स्त्री उमेदवारांचे किमान वजन 45 किलोग्रॅम व उंची 150 सेंटीमीटर असणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, हा क्रायटेरिया जर तुम्ही फुलफिल करत असाल, पूर्ण करत असाल, तर तुम्ही या पदांकरता अर्ज करू शकता. यामध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 38च्या दरम्यान वय असणं आवश्यक असणार आहे. तर मागास प्रवर्गातील उमेदवारांचं वय 43 वर्षापर्यंत असेल तरी देखील त्यांना ॲप्लिकेशन करता येणार आहे. त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. यामध्ये या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे काम करत असलेले उमेदवार, अनाथ, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी बघायला मिळते. आता नेमकी निवड पद्धत कशी असणार आहे ते तुम्ही बघू शकता. यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांची 200 गुणांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. संगणकावरती म्हणजेच कम्प्युटरवरती एक्झाम असणार आहे. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे. 4 वेगवेगळ्या विषयावरती हे प्रश्न असणार आहे. यामध्ये 100 प्रश्न एकूण 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 100 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित प्रश्न उमेदवारांना विचारले जातील. तर बौद्धिक चाचणी परीक्षेचं स्वरूप मात्र पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची मौखिक चाचणी म्हणजे मुलाखत या पदांसाठी नसणार आहे. यामध्ये इंग्रजी भाषा व व्याकरण हा विषय वगळता बाकीचे जे विषय आहे ते विषय तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. उमेदवारांची जी फायनल निवड आहे, अंतिम निवड यादी जी आहे ती याच 200 मार्कांच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती जायचं आहे. संपूर्ण माहिती तुमची अचूक भरायची आहे. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती असेल, शैक्षणिक माहिती असेल, त्यानंतर तुमचा फोटोग्राफ, सिग्नेचर, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंटआउट घेऊन तुमच्या जवळ फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायची आहे.
या व्यतिरिक्त परीक्षा शुल्क भरल्याची पावती देखील तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे. 28 जानेवारी 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर 18 फेब्रुवारी 2026 ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्ती उमेदवारांना 1000 रुपये तर राखीव म्हणजेच मागास प्रवर्ती उमेदवारांना 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे. बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचे आहे त्याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला याच PDF मिळणार आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, कामगार या संवर्गातील हे जे पद सरळसेवा पद्धतीने भरले जाणार आहे यासाठी मुंबई शहरासह कोकण, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या शहरामध्ये तुमची एक्झाम घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.